नमस्कार, मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे सोनारी येथून. भोकर तालुक्यातील सोनारी येथील रामेश्वर इबितवार व त्यांचे भाऊ शेत रस्त्याच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र या प्रकरणात आता एक नवीन वळण आले असून ज्या जागेवर रस्त्याची मागणी केली जात आहे तिथे मुळात रस्ताच अस्तित्वात नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. केवळ माणुसकीच्या नात्याने दिलेली सवलत आता हक्क म्हणून गाजवली जात असून इबितवार कुटुंबीय ग्रामस्थांवर खोटे आरोप करत आहेत, असे संतप्त गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नेमका वाद काय? सोनारी शिवारातील ज्या जागेवरून रस्त्याचा वाद सुरू आहे त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या देवाचा ओटा असून ती जागा धार्मिक महत्त्वाची आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासकीय दप्तरी या ठिकाणी कोणत्याही रस्त्याची नोंद नाही. इबितवार कुटुंबाची अडचण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी त्यांना आपल्या मालकीच्या एका बाजूने येण्या जाण्यासाठी तात्पुरती जागा दिली होती. मात्र आता त्याच जागेवर मालकी हक्क सांगून रस्त्याची मागणी केली जात असल्याने वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतला असून रामेश्वर इबितवार आणि त्यांचे भाऊ प्रशासनाची दिशाभूल करत असून गावकऱ्यांवर खोटे आरोप लावत आहेत. रस्त्याच्या माध्यमातून काही प्रतिष्ठित नागरिकांना नाहक बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याची नोंद नाही, ज्या जागेवर रस्ता हवा आहे तिथे रस्ता असल्याचा कोणताही पुरावा किंवा नोंद शासकीय नकाशावर नाही. एकीकडे इबितवार बांधव उपोषणाला बसले असताना दुसरीकडे ग्रामस्थांनी पुराव्यानिशी या रस्त्याला विरोध दर्शवला आहे. आम्ही त्यांना मदतीसाठी रस्ता दिला होता, पण तो त्यांचा हक्क नाही, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता या वादावर प्रशासन काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळात तिथे रस्ताच नाही, फक्त देवाच्या ओट्याची जागा आहे. आम्ही अडचण नको म्हणून त्यांना जागा दिली होती, पण आता ते खोटे आरोप करून आमची बदनामी करत आहेत, असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. आपल्यासोबत काही गावातील नागरिक जोडल्या गेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधून घेऊया. या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी दत्ता बोईनवाड यांनी सोनारी येथून या बातमीचा आढावा घेतला आहे. मी बालाजी लक्ष्मणराव सूर्यवंशी. हे जे जागा आहे त्यांनी वट्टा म्हणून त्यांनी जे आता गाडी वाट मागायली ते गाडी वाट नाही तर आमच्या गावकऱ्याच्या सगळ्या बुजुर्ग माणसाला पण विचारू शकता की ही समान आहे आमच्या आज्याच्या माईची. त्याईनं समान तोडून त्याईनं हे पोरं आहे ना शाळा खोदून हे पोरं वाट करून घेतले आणि आमच्या पाठीमागं आहे ना त्याचे शेत आहे. त्याची शेताची वाट आहे ना मसनवटीकून आहे. 2002 तहसीलदारनं विठ्ठलराव पांचाळ यांनी सुद्धा दिलेली आहे. लतीफ तलाठी होती, यांना सुद्धा माहिती आहे की तिकडून मसनवटीकून वाट आहे. एकूण वाट नाही तरी आम्ही सगळं आमचे आणि गावामध्ये ग्रामपंचायत आणि जनतामुक्ती सगळेजण बॉडीवाले आलते. गावातल्या गावात वाद नको म्हणून पाऊलवाट द्या म्हणजे पाऊलवाट द्या तयार आम्ही. पण त्यांनी न ऐकी ते वेळेस ग्रामपंचायत जनतामुक्तीला विचारू शकतात की त्यांनी आम्हाला वट्टा बांधून दिले. समान आहे त्यांनी वट्ट्याचा उल्लेख केलेत, पण हे वट्टा नाही आहे. वट्ट्याचं म्हणजे घरगुती वट्टा अलग राहते आणि समान तोडणं अलग आहे. समान तोडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. तर समान त्यांनी तोडले दोघा भावांनी आणि त्यांनी उपोषणाला उलटं बसले. म्हणजे देवाचा ओटा होता. देवा त्याच्यावर पुरा गाववाले पूजा करत गेले. भावल्या होते, लाकडी भावल्या होते. पुरा गाववाल्याला पण इन्क्वायरी करू शकता आणि पुरे इथं पहिले येऊन पूजा केल्याच्या बादच गावात आळंक्या निघत गेले. तुमचं म्हणणं असं आहे की इथं रस्ताच नव्हता त्याला आणि इथं पौळ होता आणि इथे पौळातून एक थोडी वाट दिली आम्ही. एक थोडं जिंकणं नियमानं वाट पण नव्हती. त्यांनी आम्हाला मागून घेतले. त्यांच्या आता जे उपोषणाला बसलेला मोठा भाऊ आहे त्यांना पण विचारू शकता की त्यांनी म्हणले की बा मामा तुम्ही ज्या दिवशी आम्हाला म्हणशात आम्ही त्या दिवशी आम्ही इकडून येईना, आम्हाला काही वर्ष चालू द्या म्हणले ना. आम्ही 10 ते 12 वर्ष झाली त्यांना वाट दिली. त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला धमकी दिली, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? धमकी कोण दिले? फक्त या इन्क्वायरी तुम्ही करू शकता. आम्ही धमकी दिल्याच नाही, धमकीची आम्हाला गरजच नाही. कारण का तर कोणीच इथं नाही ना. आमचे प्रकाश मारुतराव वारले त्यांनी पण राहणार ना. आमचे गणेश गंगाराम शिंदे हे मामा पण राहणार. म्हणजे खोटी धमकी दिली म्हणून असं त्याचं म्हणणं आरोप आहे. त्याचा आरोप त्यानं आम्हाला टाकायले, पण हे धमकी द्यायची काहीच नाही. तर गाववाल्याला पण इन्क्वायरी करू शकता की धमकी देणारी माणसं आहेत का. हे आम्ही धमकी दिलं नाही, त्यांचा आमच्यावर खोटा आरोप आहे. समजा आरोप आहे तर खोटा आरोप आहे. तर इथं रोड नसल्यामुळं त्यांनी मागणी केली की बाबा आम्हाला रोड द्यायला पाहिजे. तरी शासनाने त्याची दखल कुठल्या लेवलवर घेतली माहीत नाही, पण त्या शासनाचा तुम्ही कशाबद्दल तुम्ही मनोगत व्यक्त करता?
आम्हाला प्रशासनानं जे इथे येऊन जे लाईव्हमध्ये जे बघतील लोकेशन त्यांनी जे मान्य कराल ते आम्हाला मंजूर आहे. आता जे आरोप करतात ते बिनवडवाचे आहेत असं तुमचं म्हणणं आहे? म्हणणं आहे. हो. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता बोईनवाड. माझं शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये सोनारी. आणि ज्या टायमापासून मी ते शिकत आहे, ज्या टायमाला मी ते खेळत होतो तिथे एक ओटा होता पहिलं. त्या आज ते काल परवा बांधलेलं आहे. आणि पहिलं आमचा दिवस खेळून या शाळेच्या पाठीमागे एक पौल होता. ते गणेश शिंदेच्या घराला पूर्ण अटॅच होता ती पौल. त्या समोर रस्ता नव्हता त्याचा. ते शाळेचा कंपाऊंड होता तिथं. आणि बाकीचं जे आहे ना जे त्यांनी प्रमाणितपणे त्यांनी रस्ता मागितलं होतं पहिलं, त्यानं पाऊल वाट तेवढी दिली त्यांनी. आता त्यांनी कशा पद्धती कागदपत्र तयार केले काय ते आम्हाला काही तेवढं माहीत नाही. त्यानंतर तिथं रस्ता आहे म्हणून त्यांनी सांगितलं. पण पहिलेपासून आमच्या बघण्यामध्ये किंवा आमच्या वडिलांच्या बघण्यामध्ये किंवा गावात पब्लिक नागरिक आहेत त्याला पण सगळ्याला माहीत आहे की इथून तिथं ते रस्ता नाही. माझं म्हणणं आहे 2002ला त्यांचे वडील तहसीलदार साहेबाला निवेदन दिले होते. पण हे गावामध्ये कोणालाच माहीत नाही. इथं कोणता तहसीलदार वगैरे आहे जो जेव्हापासून आम्हाला करू लागलं आणि त्यांचं वय वाट त्याचे ते तहसीलदारांनी त्याला रस्ता काढून देता. वय व्यवस्था आम्हाला आमच्या कानाला आलेली आहेत. कारण त्या टायमाला आम्ही काही बाहेर देशाला पण होत्या, आम्ही शिकायला कामासाठी होत्या आणि दुसऱ्या राज्यामध्ये कामाला पण होत्या. पण ज्यात मला त्याला वय वाट त्याला दिली होती गाडी वाट. ते गाडी वाट मसनवटी आपण आहे. त्याला हे जे आरोप जे प्रतिआरोप जे करतात नाही ते गाडी टाकून आम्हाला मारतात, आम्हाला हे करतात, हे सगळं खोटं आहे. ते खरं काय नाही, हे होणार नाही. कारण की आमचे माझे सरपंच आहेत, आमच्या गावासाठी चांगले कामं केलेले आहेत. आमच्या गावामध्ये कोणाला पण विचारा, त्यांचं नाव आणि सगळ्या त्या खेड्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. असं काही होणार नाही, असं काही होणार सुद्धा नाही. म्हणजे ते उपोषणकर्त्यावर बिलकुल त्यांची जी मागणी आहे ती खोटी आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा, ती मागणी खोटी आहे. कारण का की हे आपल्या शाळेची जागा आहे, शाळेचा आवार किती आहे, ते पलीकडे त्याचा सोच खडा, ते पात्राच्या पलीकडे शाळेचा सोच खडा आहे तिथं, ते सगळं ते दिसत आहे. ते आणखी ते मुलांना ते त्रास आहे, ते सगळं खिडक्या बंद आहेत. मध्ये ते शिकवावं कसं, लाईट असलं तर ती मध्ये उजेड असते, पण खिडक्या बंद मध्ये वारं सुद्धा जात नाही, मध्ये लाईट सुद्धा जात नाही. लाईट नसण्याकडे सगळं अंधारामध्ये मुलं कसं शिकावं, हे सगळ्यात मोठा प्रश्न मोठा आहे. ते म्हणजे जे उपोषणकर्ते जे बसलेले आहेत त्यांची वास्तविक मागणीच नाही आणि त्यांना रस्ता पण नाही. ते रस्ता देतो नाही, पण त्यानं सांगितलं बाबा पाऊल रस्ता देतो, मग त्यांच्या हक्काचा रस्ता त्याने शाळा फोडून तिथून इथून तिथून त्याने रस्ता करतो म्हणून ते चांगला नाही. कारण की हे ते गव्हर्नमेंटचा मालमत्ता आहे. त्या गव्हर्नमेंटच्या मालमत्तेला आज तुम्ही दाखवू शकता. तुम्ही ते नुसतं शाळा कोरलेली आहे. काही शाळेचा मागाला जे रस्ता होता ते 3.5 फुटाचा ते 4 फुटाचा जे होता. कारण का की ते हे नमुना नंबर 8 गावठाण फक्त त्या गणेश शिंदेच्या अलीकडेच आहे. ते नंतर ते नमुना नंबर 8 लावले आहे, ते नंतर लावले, त्याच्या समोर ते नाही. गावठाण फक्त गणेश शिंदेच्या घराच्या अलीकडे आहे, हे आम्हाला माहिती आहे. एवढं. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता बोईनवाडसह सोनारी भोकर तालुका.